तुम्ही म्हणत असाल की बंजारा व्लॉगर नसतानपूरला काय करताय, चला मग मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग पहिल्यापासून दाखव। सकाळची सुरुवात हनुमान मंदिरापासूनच सुरू झालेली होती। हनुमान महाराजांचे पाय पडून मी निघालो होतो घराकडे। आमचे मुंबईवाले पाहुण्यांनी मला कॉल लावून सांगितलं की आज मी नसतानपूरला यायचं आहे शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। तुम्हाला जर पेंटर लागत असेल तर आमच्या गावामध्ये खूप खतरनाक पेंटर आहे, त्यांचं नाव सुदाम पाटील। पेंटिंग कसं काय करता कमेंट करून सांगा। आपल्या गाडीवर सावकारांना बसून बुलढाण्याला निघालो होतो। जाताना आपले फॉलोअर्स भेटले होते, बघू शकतात मित्रांनो। त्यांच्यासोबत एक फोटो आणि सेल्फी घेतली। बोलठाणमध्ये पेट्रोल टाकून मस्तपैकी टेन्शन न घेता एकटाच निघालो। रस्त्याने जात असताना एकदम थंडी वाजत होती। पडदडीच्या घाटामध्ये असं वाटत होतं की इथंच थांबून जावं। घाटामध्ये थोडा टाइमपास करून या पुलावरून जायचं होतं, ते बी 7 समुद्र पार करून त्या पुलाकडे। हिम्मत करून कशी तरी तिकडे गाडी नेली। नायडोगरीमध्ये आल्यानंतर पाहुण्यांना घेऊन निघालो होतो नसतानपूरकडे। टेन्शन न घेता मस्तपैकी गाडी चालवतो। नसतानपूर मध्ये म्हणजे शनी महाराज मंदिर, नारियल बाहेरच घेऊन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी निघालो। मंदिरामध्ये येऊन बघितलं तर गर्दी काहीच नव्हती। दर्शन तर खूपच मोकळा झाला बरं का मित्रांनो। दर्शन घेऊन मस्तपैकी बाहेर आलो। हनुमानाचे पाय पडले आणि त्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण। टेन्शन न घेता मस्तपैकी व्हिडिओ फोटो शूट करून तिथून निघालो। तिथून बाहेर आल्यानंतर मस्तपैकी आपली चप्पल आपल्या पायात घातली आणि मस्तपैकी निघालो होतो न्यायडोंगरीकडे। पाहुण्यांना सोडून मस्तपैकी एकटाच निघालो। भेटूया मित्रांनो अशा नवीन व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम आणि जय सेवालाल।